नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेचा दुसरा भाग आणि आज आपण बनवणार आहोत चव, तिखटपणा आणि झणझणीतपणासाठी ओळखली जाणारी जगभर प्रसिद्ध असलेली कोल्हापुरी मिसळ। ही अस्सल आणि पारंपरिक मिसळ बनवण्यासाठी काही खास टिप्सही सांगितलेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे या पद्धतीने मिसळ बनवून तुम्ही कोल्हापुरी मिसळीचा आस्वाद अगदी घरी बसून घेऊ शकता। यासाठी घेतलेत मोड आलेली मटकी, खसखस, तीळ, सुकं खोबरं, त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, जिरे, हिंग, मोहरी, धनापूड, कढीपत्ता, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, उकडलेला बटाटा, उभा पातळ चिरलेला कांदा, त्याचबरोबर आलं आणि लसूण। सगळ्यात आधी मोड आलेली मटकी आपण शिजायला घालणार आहोत। मटकी अगदी गरम पाण्यामध्ये हळद मिठाच्या पाण्यामध्ये घालून एक 5 ते 6 मिनिटं फक्त शिजवून घ्यायची। मटकी शिजायला तसा खूप वेळ लागत नाही, परंतु अगदी व्यवस्थित शिजली जावी यासाठी 5 ते 6 मिनिटं शिजायला घाला। मटकी शिजेपर्यंत आपण कटसाठी लागणारं सगळं साहित्य छानपैकी भाजून आणि त्याचा सुंदर असा मसाला तयार करून घेणार आहोत। हळद मिठाच्या पाण्यामध्ये मटकी शिजवल्यामुळे कटसाठी लागणारा रस्साही आपल्याला मिळणार आहे आणि त्याचबरोबर मटकी अतिशय चविष्ट अशी लागणार आहे। चला आता एका पॅनमध्ये तीळ, खसखस आणि सुक्कं खोबरं या सगळ्या गोष्टी सुरुवातीला तेल न घालता छान मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं। कोल्हापुरी मिसळीची खासियत म्हणजे तिचा कट आहे। कट जेवढा चविष्ट तेवढी तुमची मिसळ चविष्ट लागणार आहे। त्यामुळे कट मात्र परफेक्ट होण्यासाठी या छोट्या छोट्या टिप्स आवर्जून फॉलो करा। खसखस, तीळ आणि सुकं खोबरं आवर्जून छान मीडियम फ्लेमवरती खमंग असं भाजून घ्या। त्यानंतर तेल घालून छानपैकी अगदी लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी अगदी किती सुंदर अशा भाजल्या गेल्यात। आता परत एकदा 2 ते 3 चमचे तेल घालायचं, उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा, थोडंसं मीठ घालून कांदा अगदी सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा। इथे कांदा अजिबातही कच्चा किंवा गुलाबी रंगावर परतवून न घेता छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचा। ही कोल्हापुरी मिसळ आणि पुणेरी मिसळ या दोन्ही मिसळमध्ये खूप जास्त फरक आहे। कोल्हापुरी मिसळीचा कट हा पुणेरी मिसळीपेक्षा जास्त झणझणीत आणि तिखट असतो। त्याचबरोबर ही मिसळ पावाबरोबर सर्व न करता ती ब्रेड बरोबर सर्व केली जाते, कारण यामुळे या कटचा जो काही तिखटपणा आहे थोडासा कमी होतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिसळीबरोबर हा बटाट्याचा मसाला छानपैकी सर्व केला जातो। यासाठी कांदा छान परतवून झाला की 2 चमचे तेलावरती जिरी मोहरीची फोडणी घातली, त्यावरती हिरवी मिरची बारीक चिरून फक्त 2 मिरच्या घातल्या, त्याचबरोबर कढीपत्ता, चिमूटभर हळद घालायची आणि यावरती हा बटाटा उकडलेला छानपैकी स्मॅश करून घ्यायचा आणि परतवून घ्यायचा। चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीरही घालून घेतली। अगदी हलकासा परतवून घ्यायचा, खूप जास्तही परतवायची गरज नाही, परंतु या मसालेदार बटाट्याने आपल्या मिसळीला चव छान येते आणि कटचा तिखटपणा थोडासा कमी व्हायला सुद्धा मदत होते। काही ठिकाणी बटाटा अगदी कच्चाच कुस्करून घातला जातो, म्हणजे मसाल्यामध्ये न परतता उकडलेला बटाटा हाताने फक्त कुस्करून घातला जातो किंवा असा मसाला करूनही घातला जातो। चला तर बटाट्याचा मसालाही अगदी झटपट असा तयार झालाय। आता घेऊयात वाटण बनवायला। आता सुरुवातीला सगळे कोरडे जिन्नस जे काही भाजून घेतले होते ते घालायचे, आलं लसूण घालायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी पाणी न घालता 1-2 मिनिटं छानपैकी वाटून घ्यायचं। यामुळे तीळ, खसखस आणि सुकं खोबरं व्यवस्थित असं बारीक होतं। त्यानंतर हा भाजलेला कांदा घालायचा आणि कांदा सुद्धा अगदी छान पाणी घालून स्मूथ असा वाटून घ्यायचा। कांद्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी वाटताना थोडंसं पाणी आवर्जून घाला, म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा वाटल्या जातात। आता ही मिसळ मी 4 जणांसाठी बनवते, त्यानुसार हे सगळं साहित्य घेतले। तुम्ही जेवढ्या जणांसाठी कमी जास्त बनवाल तेवढे प्रमाण कमी जास्त करू शकता। चला, वाटण सुंदर असं तयार झाले, वाटण काढून घेतले। आता वळूयात आपल्या मटकीकडे। मटकी अगदी 6 ते 7 मिनिटांमध्ये व्यवस्थित अशी शिजली आहे। ही मिसळ अतिशय झटपट अशी होते। तुम्ही मटकी शिजायला घालेपर्यंत वाटणाची तयारी करू शकता, मसालेदार बटाटा करू शकता आणि मटकी शिजून झाली की लगेच ह्या कटला फोडणी देऊ शकता, म्हणजे खूप जास्त वेळही लागणार नाही। अगदी घरी काही पार्टी फंक्शन असेल तेव्हाही तुम्ही ही मिसळ आरामात बनवू शकता। चला, इथली सगळी मटकी मी काढून घेतली, कट वेगळा केलाय। आता घेऊयात आपल्या कटला फोडणी करायला। यासाठी कढई छानपैकी गरम करायची, यामध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं। आता कट आहे म्हटल्यावर तरी हवी, त्यासाठी तेल थोडंसं जास्तीचं घाला। आता या तेलामध्ये मोहरी, जिरी आणि कढीपत्त्याची खमंग फोडणी घालायची। यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, एक मीडियम आकाराचा कांदा छानपैकी बारीक चिरून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला हिंगही घालायचं आहे। हिंग मी सुरुवातीला घातलं नाही, कांदा अगोदर छान परतवून घेतलाय। त्यानंतर अगदी पाव चमचा हिंग घालायचा आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या। कांदा छान लालसर असा झाला की यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि मोठे 2 ते 2.5 चमचे कांदा लसूण मसाला घातलाय। इथे मी कोणताही घरगुती मसाला वापरत नाहीये, तुम्हाला हवा असेल तर घरगुती मसालाही तुम्ही इथे वापरू शकता, परंतु लाल तिखटच माझं छान झणझणीत आहे, त्यामुळे फक्त लाल तिखट
आणि कांदा लसूण मसाला घालून घेतलाय. आता हे ड्राय मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. यामुळे सगळे मसाले छानपैकी भाजले जातात आणि त्यानंतर हे केलेलं वाटण घालायचं. आता वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत किमान 5 ते 6 मिनिटं तरी छान परतवून घ्यायचं. जोपर्यंत वाटण छान रवाळ होत नाही, जोपर्यंत व्यवस्थित ते खरपूस असं भाजलं जात नाही, तोपर्यंत हे वाटण परतवत राहा. कोल्हापुरी मिसळीमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा भाजल्या जातात. त्यामुळे मिसळीला छान खमंगपणा यायला, खमंग अशी चव यायला मदत होते. तुम्ही बघू शकता वाटण किती सुंदर असं रवाळ भाजलं गेले. आता यामध्ये मटकी शिजवलेलं सगळं पाणी घालून घ्यायचं. हळद या पाण्यामध्ये आहे, त्यामुळे मी फोडणीमध्ये हळद घातली नाहीये. हळद आवर्जून घालू नका, कारण हळदीची सगळी चव त्या पाण्यामधून आपल्याला भेटणारच आहे. आता हळदीच्या पाण्याबरोबर आपण यामध्ये मीठही घातलं होतं, त्यामुळे मीठ आता बेताने घालायचं. थोडासा रस्सा तुम्ही टेस्ट करून बघा आणि अंदाजानुसार मीठ घाला. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची, कट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता किमान 4 ते 5 मिनिटं रस्सा छानपैकी उकळून घ्यायचा. कट तुम्हाला किती पातळ आणि किती घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकता. परंतु हा कोल्हापुरी मिसळीचा कट थोडासा पातळ असतो, कारण फरसाणामध्ये तो छानपैकी मुरतो आणि त्याची चव भन्नाट अशी येते. खूप जास्त तो घट्ट व्हायला नको, म्हणून सुरुवातीलाच ठेवताना थोडीशी कन्सिस्टन्सी पातळ ठेवा. चला, कट सुंदर असा तयार झालाय. आता घेऊयात ब्रेड आपला कट करायला. कोल्हापुरी मिसळ ही आवर्जून पेटी पाव बरोबर सर्व केली जाते. अशा पद्धतीने पेटी पाव व्यवस्थित असा ब्रेडच्या आकारामध्ये कट केला जातो आणि त्यानंतर तो सर्व केला जातो. कोल्हापूरमध्ये सुरुवातीपासूनच मिसळ ही आवर्जून ब्रेड बरोबर सर्व करण्याची परंपरा आहे. पुणेरी मिसळ मात्र आवर्जून पावाबरोबर सर्व केली जाते. त्यामुळे आज आपण ही कोल्हापुरी मिसळ सुंदर अशा पेटी पाव बरोबर सर्व करून घेतोय. पेटी पाव व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. पाव अतिशय फ्रेश असा मला भेटला होता, त्यामुळे ब्रेडचे स्लायसेस सुद्धा अगदी सॉफ्ट अशा कट झाल्यात. आता घेऊयात मिसळ आपली सर्व करायला. परत तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी ही कोल्हापुरी मिसळ आहे, अतिशय झणझणीत असते, त्यामुळे तिखट थोडंसं उचलून घातले. तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही कमीही घालू शकता. चला, तर मिसळ सर्व करायला घेऊयात. मिसळीमध्ये आवर्जून घातला जातो तो हा शेव आणि चिवड्याचा फरसाण. यामध्ये मोठा घाटी शेवचा फरसाण वापरला जात नाही कोल्हापुरी मिसळीमध्ये. कोल्हापुरी मिसळीमध्ये आवर्जून ही बारीक शेव आणि हा लाल चिवडाच वापरला जातो. सगळ्यात आधी डिशमध्ये मटकी, त्यानंतर मसालेदार बटाटा, त्यावरती हा खास फरसाण घालून घ्यायचा. त्यानंतर घालायचा हा सुंदर असा तरीदार झणझणीत कट. कोल्हापूरमध्ये मिसळ आवर्जून दह्याबरोबर सर्व केली जाते. बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट फूडला ही मिसळ खाताना 1 चमचे दही या मिसळीमध्ये घातलं जातं आणि त्यानंतरच ती सर्व केली जाते. तुम्हीही या पद्धतीने ही झणझणीत कोल्हापुरी मिसळ नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही खूप जास्त आवडणार आहे, कारण प्रत्येक गोष्ट यामध्ये स्पेशल आहे. कट बनवण्याची पद्धत, सर्व करण्याची पद्धत आणि त्याचबरोबर ब्रेड बरोबर खाण्याची ही पद्धत. कोल्हापूरमध्ये प्रत्येकच ठिकाणी ब्रेड बरोबरच ही मिसळ सर्व केली जाते असं नाही. काही ठिकाणी पाव बरोबर सुद्धा सर्व केली जाते. परंतु आपण अगदी पारंपरिक पद्धतीची मिसळ बनवली आहे आणि पारंपरिक पद्धतीने मात्र कोल्हापूरमध्ये अजूनही बऱ्याच हॉटेलमध्ये ब्रेड बरोबर ही मिसळ सर्व केली जाते. चला, कशी वाटली आजची ही मिसळ मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. खाद्ययात्रेतला दुसरा भाग या स्पेशल मिसळीबरोबर आपण संपूर्ण केलाय आणि त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक भागामध्ये अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यातले खासियत असणार आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या खास रेसिपीज असणार आहे. आणि यातली एकही रेसिपी मिस न करण्यासाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा स्पेशल रेसिपीज मी दररोज दुपारी 1:30 वाजता तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तुम्हाला मिसळीचे एक घास तोडून हे दाखवते. ज्या पद्धतीने मी खाल्ली होती त्याच पद्धतीने मी सर्व करून तुम्हाला दाखवली. चला, रेसिपी आवडली असेल तर लगेच एक लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत, चमचमीत आणि पारंपरिक रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नवीन जिल्ह्यातील नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.